नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण दिवाळीमध्ये म्हणजेच की वसुबारस चालू झाल्यापासून बऱ्याच सेवा करतो, उपाय करतो माता लक्ष्मीसाठी. मग धनतेरसला पण आपण बरेच उपाय करतो आणि मग वसुबारसच्या दिवशी मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने गाय आणि वासराची पूजा करून अशा पद्धतीने आपण हे दिवस साजरे करतो. तर दिवाळी हा सण मग लक्ष्मीपूजन झाला की हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो, म्हणजेच की लक्ष्मीपूजनचा. तर हा दिवस मग कशा पद्धतीने आपण साजरा करायचा? सकाळी उठल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे जी आपण सकाळी करायची आहे, त्यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा सण प्रभू रामचंद्र यांचा 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परत आले होते, याचा आनंद म्हणून आपण दिवाळी हा सण साजरा करतो. मग दिवाळीचा आनंद साजरा करण्याचा सोहळा म्हणून आपण दिव्यांचा हा सण साजरा केला जातो. म्हणजेच की सगळीकडे दिवे वगैरे लावून आपण घर स्वच्छ करतो, साफसफाई करतो घरांची, वेगवेगळ्या पद्धतीची खरेदी करतो, फराळ वगैरे बनवतो. हे अशा प्रकारे आपण मग दिवाळी साजरी करतो. मग त्यामुळं काय झालं होतं की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासावरून घरी आले होते, त्यावेळेस मग अयोध्या नगरीमध्ये त्यावेळेला दिव्यांनी आणि रांगोळीने सगळी अयोध्या नगरी सजवली होती. म्हणून मग सगळ्या पूर्ण हिंदू धर्मामध्ये हा सण सगळ्यात मोठा सण मानला जातो, म्हणून मग हा सण साजरा केला जातो. तर आपण काय करतो, वसुबारस चालू झाली की म्हणजे रमा एकादशी आणि वसुबारस झाल्यानंतर आपण ज्या पण काय सेवा वगैरे करतो की म्हणजेच की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी म्हणून आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी बऱ्याच सेवा उपाय करतो. तर मग आपल्याला काय करायचं आहे, लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण सकाळी तर पूजा करतो, देवपूजा झाल्यानंतर म्हणजेच की देवपूजा होण्याच्या अगोदर पण आपण ह्या गोष्टी करू शकतो. मग काय करायचं आहे, एक तांब्या भरून किंवा एक भांडं भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र असेल तर टाकायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे मीठ तुम्ही धनत्रयोदशी या दिवशी जर खरेदी केलं असेल तर मग ते मीठ थोडंसं टाकलं तरी हरकत नाही. मग हे पाणी तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्ही घरातील तुमची फरशी वगैरे पुसत असाल तर ते फरशी पुसण्यासाठी हे पाणी तुम्हाला वापरायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही घराच्या बाहेर ज्यावेळेस सकाळी पाणी शिंपडणार असाल त्यावेळेस पण तुम्ही अशा पद्धतीनेच मग पाणी शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कायम राहते. त्यामुळे मग काय करायचं आहे, लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे एक काम सकाळी उठल्याबरोबर आपल्याला हे एक काम करायचं आहे, आठवणीने हे काम करायचं आहे. तर मग त्यानंतर दुसरं काम म्हणजे काय करायचं आहे की आपण वसुबारस म्हणजेच की दिवाळी चालू झाली त्या दिवसापासूनच आपण जोपर्यंत दिवाळी संपत नाही, दिवाळी 5 दिवसाची असते असे म्हटले जाते, त्यामुळे मग आपण 5 दिवस दररोज उंबरठा लेपन वगैरे करतो. पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी जेवढे दिवस आपण म्हणजेच की दिवाळीच्या 4 दिवस अगोदर उंबरठा लेपन केलंच असेल, त्यावेळेस मग हळदीचं लेपन वगैरे केलं असेल तरी पण लक्ष्मीपूजनला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर मग लक्ष्मीची पावलं आपल्याला काढायची आहेत. आता ही पावलं कशी काढायची, आता आपल्याला एक पाऊल कुंकवाने काढायचं आहे आणि एक पाऊल हळदीने काढायचं आहे. म्हणजेच की माता लक्ष्मीला हळदी कुंकू चा सगळ्यात जास्त मान असतो त्यामुळं. आणि मग त्यानंतर जर आता हळदी कुंकवाने आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण मोठी रांगोळी वगैरे काढतो त्यावेळेस मग आपण लक्ष्मीची पावलं पण रांगोळीने काढतोच. मग त्यावेळेस तुम्ही मग एका पावलामध्ये लाल रांगोळी आणि एका पावलामध्ये पिवळ्या रंगाची रांगोळी भरलीत तरी हरकत नाही. तर मग हे दरवाजाच्या तिथे मग ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायच्या आहेत. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे. आता स्वास्तिक काढायचं ते कशाने, स्वास्तिक मग आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. आता स्वास्तिक काढत असताना त्यामध्ये पाणी न टाकता थोडंसं कुंकवामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे. आता काय होतं, बऱ्याच ठिकाणी मग जे स्वास्तिकचं स्टिकर वगैरे असतं ते विकत आणतात. आता ते जरी तुम्ही आणलं तरी पण मग तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही कुंकवाने पण स्वास्तिक काढू शकता. आणि स्वास्तिक काढल्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे. आता शुभ लाभ पण आपल्याला कुंकवानेच काढायचा आहे.
आणि त्यानंतर मग आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आता आंब्यांच्या पानांचं तोरण लावत असताना आपण जी आंब्यांची पानं आणली आहेत ते आपल्याला 11च पानं घ्यायची आहेत आणि मग त्या पानांमध्ये प्रत्येक पानामध्ये आपल्याला एक फूल घ्यायचं आहे. आता पांढऱ्या रंगाचं फूल तुम्हाला कोणतेही फूल भेटलं तरी हरकत नाही. मग त्या पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे. आता एक आंब्याचं पान आणि एक पांढरं फूल घ्यायचं आहे आपल्याला. मग पानं आणल्यानंतर पानं फुलं स्वच्छ धुवून घ्यायची किंवा मग गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे पानांवरती. आणि मग जे तुम्ही आंब्याची पानं आणली आहेत त्या पानांवरती प्रत्येक पानांवरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि मग तुम्हाला तोरण बनवायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की वेगवेगळं तोरण विकत आणलं जातं, तरी पण तुम्हाला दररोज जर ह्या गोष्टी म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण दररोज बनवणं शक्य होत नसेल तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी आवर्जून तुम्ही आंब्यांच्या पानांचं तोरण लावू शकता. म्हणजे तुमच्याकडे वेगळं तोरण असेल तरी हरकत नाही, पण आंब्यांच्याच पानांचं का, कारण माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असतं आंब्याचं पान. त्यामुळं मग आंब्याच्या पानामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. त्यामुळं आपण जर दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावलं तर मग ते आपल्या घराच्या बाहेर जी ऊर्जा असेल ती निघून जाते आणि लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते. त्यामुळं मग आजच्या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण आवर्जून लावायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण ज्यावेळेस मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने माता लक्ष्मीच्या सेवा वगैरे करतो, पूजा वगैरे करतो. आता आपण जर सकाळी जरी पूजा केली असेल तरी पण आपल्याला संध्याकाळी मग परत पूजा करायची आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, काही भागांमध्ये सकाळी पूजा करण्याची पद्धत असते तर काही भागामध्ये संध्याकाळी पूजा मांडली जाते. तर तुमच्या इकडं जशा पद्धतीने पूजा केली जाते तशा पद्धतीने मग तुम्ही पूजा मांडू शकता. तर मग त्यानंतर काय करायचं आहे की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीपूजा आपण केल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, थोडासा कचरा वगैरे साचला जातो तर मग काय केलं जातं की झाडून तो कचरा मग कचऱ्याच्या डब्यात म्हणा किंवा घराबाहेर फेकला जातो. तर ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मीपूजन कराल, पूजा वगैरे कराल, त्यानंतर मग अजिबात घर झाडून घ्यायचं नाही. घर जरी झाडून घेतलं तरी पण तो कचरा वगैरे घरातच जरी कचऱ्याचा डबा असला तरी पण कचरा कुंडीत टाकायचा नाही. म्हणजेच काय होतं की यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. त्यामुळे मग आपण पूजा वगैरे केल्यानंतर माता लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या घरात. त्यामुळे मग लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कधीही घर झाडून घेऊ नका. दुसऱ्या दिवशी तुम्ही जो पण काही कचरा असेल तो म्हणजेच की ज्यावेळेस पूजा होईल त्यावेळेस फक्त हाताने उचलून तुम्ही एका बाजूला ठेवू शकता. पण झाडूने जर तुम्ही झाडून घेतलात तर मग माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते. त्यामुळे मग लक्ष्मीपूजन झाल्यावर तरी कमीत कमी तुम्ही झाडून घेऊ नका. आणि मग त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आपण लक्ष्मीपूजन केल्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपण बरेच उपाय करतो, मंत्र म्हणतो. मग त्याचप्रमाणे आपल्याला एक मंत्र पण म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः. किंवा आपल्याला जर मंत्र वगैरे पाठ नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण मंत्र लावू शकता किंवा महालक्ष्मी अष्टक पण तुम्ही मोबाईलवर लावू शकता. तर ह्या पद्धतीने आपल्याला मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. म्हणजेच यामुळं काय होईल की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील आणि आपल्याला वर्षभर आपल्याला पैशाची अडचण निर्माण होणार नाही. तर मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा.